वाकून नमस्कार करतो तुम्हाला सगळ्यांना। आज तुम्हाला हात जोडून विनंती आहे, भावनिक होऊन मतदान करू नका। मध्ये देखील देवेंद्रजी आले आणि त्यांनी जाता जाता सांगितलं की आमचं आष्टी पाटोदा शिरूरला सुरेश रावांना उमेदवारी देणार, काळजी करू नका। ते बोलून गेले असले आमरे बस, ही महायुती आहे। या महायुतीमध्ये आमचे बाळासाहेब असेल, सुरेशराव असेल, आमचे विवराव असतील आणि या तिघांच्या व्यतिरिक्त अजून कुणी इच्छुक असेल सोडत नाही ते पण असतील। कारण प्रत्येकाला वाटतं का आम्ही सोडू नये, आम्ही 7-7 वेळेला आमदार होतो, आम्हाला एकदा तरी होऊ द्या ना, येणं चुकीचं नाही। त्यामुळं आम्ही एकनाथराव, देवेंद्र, मी, आमचे सगळे आता रासपाचे नेते, आमचे महादेवराव, सगळे आम्ही सगळेजण बसू आणि त्याच्यामध्ये व्यवस्थितपणे बाबा कुणाला पाहिजे, कुणाला एमएलसी दिली पाहिजे, कुणाला महामंडळ दिलं पाहिजे, कुणाला कॅबिनेट मिनिस्टरचा दर्जा दिला पाहिजे। तुम्ही काळजी करू नका, उगीच डोकं खाजवत बसू नका। आता बाळासाहेबांचं आणि भीमरावचं तर आत्ताच पत्ता कट झाला, काही कॅडबेट झालं नाही। मी सांगतोय ते सांगतोय, माझं ऐका, मी अतिशय स्पष्ट बोलत असतो। त्यामुळं तसलं काही डोक्यात खूळ घेऊ नका आणि तुम्ही व्यवस्थितपणे पंकजा ताईचं काम करा। जी जोरात काम करेल त्याचा विचार मी करेन। काही विरोधक, काही त्याच्यामधले अफवा पसरवणारे ठिकाणी करत असतात आणि त्याच्यामुळं आपल्या परिसरामध्ये आलोय। मला माझी सभा झाल्यावर मी जाणार आहे, नंतर जानकर साहेब, पंकजा ताई बोलणार आहे, उदयनराजे आले तर ते बोलणार आहे, कारण मला पुढच्या 2 सभा आहेत, 6 वाजता प्रचार बंद होणार आहे। आपण प्रचंड संख्येने, म्हणजे मी थोडंसं संयोजकांना दोष देईन, तुमच्या लक्षात पण येत नाही की आपली सभा महायुतीची असताना मंडप केवढा टाकायला पाहिजे, मंडप कमी टाकलं त्याच्यावर माझी लोक उन्हात उभी आहेत। त्याला संयोजकांना मी जबाबदारी धरेल। वास्तविक असं करू नका, फार उन्हा आहे, ते 40-42 पर्यंत टेम्परेचर जात आहे। परवा तर 2ऱ्या का 3ऱ्या टप्प्यातलं मतदानाच्या दिवशी एक जण रांगेत असल्यातच बिचारा मृत्युमुखी पडला। अशा प्रकारच्याही घटना घडतात, त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी काळजी घ्यावी, अशा प्रकारची सुरुवातीलाच मी आपल्याला विनंती करेन। मित्रांनो, बीड लोकसभेचं नेतृत्व लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांनी केलं होतं। सर्व समाजाला बरोबर घेऊन जाणारा, चालणारा अशा प्रकारचा लोकनेता, एक मराठवाड्याचं तसं बघितलं तर दैवतच होतं। प्रथमतः मी त्यांना आदरांजली अर्पण करतो। याच मतदारसंघातनं मला आठवतंय, मला राजकारणाच्या थोडंसं आवड आहे आणि त्याच्यामुळं 1967 साली क्रांतिसिंह नाना पाटील यांना देखील लोकसभेमध्ये निवडून पाठवलं। क्रांतिसिंह नाना पाटील सांगली सातारचे, परंतु जनहितासाठी संघर्ष करणाऱ्या नेतृत्वांना हा मतदारसंघ कायम साथ देत आलेला आहे। अशा प्रकारचा आपला बीड जिल्ह्याचा इतिहास आहे। मित्रांनो, बीड लोकसभेच्यासाठी 13 मेला मतदान होणार आहे। आपल्या महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे या भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढवत आहेत। बीड जिल्ह्याच्या जनतेसाठी न्याय आणि हक्कासाठी पंकजा मुंडे या कायमच भूमिका घेऊन लढत आहेत, हे आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे। पंकजा मुंडे या स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांच्या संघर्षाचा आणि विचारांचा वसा घेऊन वाटचाल करतायत, त्याबद्दल मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो। आता छत्रपती शिवाजी महाराजांचे 13वे वंशज श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले असतील व यावा, यासाठी त्यांनी आजन्मच घेऊन आम्ही आज सगळेजण पुढे जातोय। सर्व जाती धर्माचे घटक असला तरी त्याला न्याय देण्यासाठी आम्ही महायुतीच्या माध्यमातून, सरकारच्या माध्यमातून एकनाथराव शिंदे, देवेंद्रजी, मी आणि आमचे सगळे सहकारी काम करतायत। मित्रांनो, हे काम करत असताना कालच मनसेचे
प्रमुख राज ठाकरेंची सभा होती. मी त्या सभेला नव्हतो, माझ्या वेगळ्या सभा होत्या. परंतु त्यांनी सभेमध्ये सांगितलं त्यांची माझी राजकीय भूमिका वेगळी, आम्ही दोघं आपापले पक्ष चालवतो. परंतु त्यांनी कशावरून विषय निघाला मला माहिती नाही. परंतु त्यांनी सांगितलं एक गोष्ट मी मान्य करीन, अजित पवार ज्या दिवसापासून राजकारणात आला त्या दिवसापासून त्यांनी जातीपातीचं नात्यागोत्याचं राजकारण केलं नाही. सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन जाऊनच समाजाचं काम करण्याचा प्रयत्न केला आणि ती माझी भूमिका आहे. शिव शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा घेऊन माझ्यासारखा कार्यकर्ता पुढे जाण्याचा प्रयत्न करत असतो. अनेक आमदार, अनेक मंत्री, अनेक कार्यकर्ते, अनेक अध्यक्ष मला त्या निमित्तानं साथ देत असतात. मित्रांनो, हे सगळं होत असताना ही लोकसभेची निवडणूक आहे, देशाचं भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे. मी अनेकदा सांगत आलोय, महाराष्ट्राला सांगतो, बीडला सांगतो, कड्याला सांगतो की ही काही भावकी गावकीची निवडणूक नाहीये. आपल्या बीड लोकसभा मतदारसंघाच्या विकासाची ही निवडणूक भावनिक होऊन, माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे, भावनिक होऊन मतदान करू नका. महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून बीडच्या मागासलेपणाचा शिक्का आपल्याला मिटवून टाकायचा आहे. मित्रांनो, विकास काय केवळ बोलून होत नाही, त्यासाठी नव्या नव्या योजना हे आपल्याला हाती घ्याव्या लागतात, प्रकल्प हाती घ्यावे लागतात. त्याचा उल्लेख बाळासाहेबांनी, सुरेशनी आणि धनंजयनी थोडासा आपल्या भाषणामध्ये उझरता केला. दळणवळणाच्या सोयी झाल्या पाहिजेत. माझ्या पिण्याचं पाणी आणि शेतीचं पाणी माझ्या शेतकऱ्यांना मिळालं पाहिजे. उद्योगांना पोषक अशा प्रकारचं वातावरण हे आपल्याला निर्माण करावं लागतं, तर रोजगार निर्मिती देखील त्याच्यातनं चालना मिळते. या सगळ्याच्या करता निधीची आवश्यकता असते. मी बारामतीमध्ये, शिरूरमध्ये बोलत असताना लोकांना तेच सांगितलं, बाबांनो मागे 5-10 वर्ष आपल्याला निधी आला नाही का, तर विरोधी पक्षाचा आमदार लोकसभेमध्ये ते माध्यमातून मी आज तुमच्या सगळ्यांच्या समोर अर्थमंत्री या नात्याने मराठवाड्याला जो गरजेपुरता लागेल, जो जेवढा निधी लागेल तो निधी देण्याच्या करता मी एकनाथराव देवेंद्र कुठे कमी करणार नाही. त्यामध्ये मगाशी बोलत असताना सांगितलं 1.68 TMC पाणी तुम्हाला उपलब्ध होऊन देण्याच्या करता आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केला. बाळासाहेब होते, सुरेश होता, धनंजय होते, आमचे भीमराव होते. आम्ही सगळेजण विकास कामाच्या मध्ये शेवटी एकत्रपणे भूमिका त्या ठिकाणी घेत असतो. आता 4 TMC पाण्याचा आपला देणं बाकी आहे. मित्रांनो, कृष्णा भीमा स्थिरीकरण, माझ्या पंचगंगाचं पाणी, माझ्या कोयना कृष्णाचं पाणी हे टनेलच्या माध्यमातून नीरा खोऱ्यामध्ये आणायचं आहे. नीरा खोऱ्यामध्ये जे पाणी येतं ते बोगद्यातनं आम्ही उजनीमध्ये टाकलेलं आहे. उजनीमधनं भीमा खोऱ्याचं पाणी सीमा खोऱ्यात बोगद्यातनं टाकलेलं आहे. परंतु आता तिकडच्या बोगद्याच्या कामाला काही 1000 कोटी रुपये लागणार आहे. तुम्ही म्हणाल अजित पवार तुम्ही अर्थमंत्री, मग काय अडचण काय? तुम्ही एक गोष्ट बीडकरांना लक्षात घ्या, मोठे मोठे प्रकल्प करायचे असले तर एकट्या राज्य सरकारच्या बजेटमध्ये हे पूर्ण होत नाही, त्याकरता केंद्राचा निधी लागतो. आज तुमच्या पुढे मी बोलत असताना राज्याचं बजेट जवळपास 6.5 लाख कोटी रुपये, 3.25 लाख कोटी रुपये मला पगाराच्या करता अधिकारी कर्मचाऱ्यांचे आणि पेन्शनच्या करता द्यावे लागतात. राहिलेल्या 3.25 लाख कोटीमध्ये माझा गरीब समाज, मागासवर्गीय समाज, आदिवासी समाज, अल्पसंख्याक समाज, बहुजन समाज, ओबीसी समाज या सगळ्यांना निधी देण्याचं काम आणि विकासाला निधी देण्याचं काम आम्ही करत असतो. त्यामुळे ही निवडणूक महत्वाची. मोदी साहेब स्वतः इतर सभेला आले होते, त्याचा उल्लेख माझ्या आधीच्या वक्त्यांनी केला. माझ्या पुण्यामध्ये देखील ते सभेला आले होते. तिथं श्रीरंगप्पा बारणे, त्याच्यामध्ये पुण्याचे उमेदवार मुरलीधर मोहोळ, शिरूरचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील आणि बारामतीचे उमेदवार सुरेंद्र पवार या चौघांचा प्रचार त्यांनी एका जाहीर सभेच्या निमित्तानं केला. आमची सगळ्यांची भाषणं आधी झाली, कारण आम्हाला सांगितलं होतं मोदी साहेब यांच्या आधी तुम्ही भाषण करा. मोदी साहेब आल्यानंतर राज्याचे प्रमुख म्हणून एकटे एकनाथराव शिंदे तिथं बोलतील आणि नंतर मोदी साहेब मार्गदर्शन करतील. साहजिक आहे, त्यांचं वेळ महत्वाची, त्यांना जास्तीत जास्त सभा घ्याव्या लागतात. जर आम्ही सगळेजण त्यांच्यासोबत भाषण करत बसलो तर वेळ जातो. त्याकरता एकनाथराव भाषणाला उठले. खुर्च्या अशा टाकलेल्या होत्या,
एकनाथरावांच्या शेजारी माझी खुर्ची होती, एकनाथरावांच्या डाव्या बाजूला मोदी साहेबांची खुर्ची होती. मी माझी खुर्ची सोडली, मोदी साहेबांच्या शेजारी बसलो. मित्रांनो, गावच्या गप्पा मारण्याकरता नव्हतं बसलो. त्याच्यामध्ये मी मोदी साहेबांना सांगितलं, मोदी साहेब माझे काही प्रश्न आहेत. तुम्ही संपूर्ण देशामध्ये प्रचार करताय, आम्ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जातोय. आमच्या लोकांचे प्रश्न जे कापसाचा आहे, जो सोयाबीनचा आहे, जो धानाचा आहे, जो दुधाचा आहे, तो आमच्या अखत्यारीमध्ये येतो. त्या संदर्भामध्ये आम्ही एकनाथराव देवेंद्रजी निर्णय घेऊ. मी नंतर त्या विषयावर येतो तुमच्याकडं. पण आता मला तुमच्याकडनं कांद्याची निर्यात बंदी जी केली ती निर्यात बंदी उठवावी आणि कांदा बाहेर जावा असं माझा बीड जिल्हा, सोलापूर जिल्हा, माझा पुणे जिल्हा, नाशिक जिल्हा, या सगळ्या नगर जिल्हा, या सगळ्या भागामध्ये आमचा शेतकरी कांदा उत्पादक आहे आणि त्याला 2 पैसे मिळत असतात. त्याचा प्रपंच आहे त्याच्यावर आहे, त्याची मुलं बाळ त्याच्यावर आहे, त्याचा संपूर्ण घर त्याच्यावर अवलंबून आहे. आणि मग त्याच्यातनं ते नाराज होता. कारण नसताना ती नाराजी आपल्याला त्याची किंमत मोजावी लागते. त्यावेळी अजित काळजी करू नको, मी गेल्यानंतर त्या संदर्भातली निर्यात बंदी उठवतो. निर्यात बंदी उठवलेली आहे. थोडा उशीर झाला मी मान्य करतो, परंतु आता इथून पुढच्या काळामध्ये मी देखील शेतकरी आहे, तुम्ही देखील शेतकरी आहे. शेतकरी तुमची माझी जात आहे, दुसरी कुठली जात आपली नाहीये. बाकीचे जण स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्याच्या करता वेगवेगळ्या पद्धतीने सांगतात, आम्ही अमकं, आम्ही तमको, आम्ही 96 कोळी आणि आम्ही काय 92 कोळी वाटलो काय. उगीच काहीतरी गप्पा आणायच्या. आम्हाला पण बोलता येतं, परंतु आम्ही तारतम्य ठेवून बोलत असतो. कारण ती स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांची आम्हाला शिकवण आहे. ती आपली महाराष्ट्राची संस्कृती आहे, ती आपली परंपरा आहे. त्याचा देखील भान चुकीच्या पद्धतीनं बोलणाऱ्यांनी ठेवलं पाहिजे. मित्रांनो, त्याच्यातनं हा मार्ग आपण काढला. माझा दुधाचा धंदा, माझ्या इथं देखील माझ्या रामकृष्ण बांगर आहेत, सुरेश आहे, बाकीचे सगळे सहकारी आहेत. बीड जिल्ह्यामध्ये देखील दुधाचा धंदा चालला आहे. 2 पैसे माझ्या शेतकऱ्याला मिळत असतात. दुधाचा दर उतरला. एकनाथराव, मी, देवेंद्र आणि राधाकृष्ण आम्ही 4 बसलो. आपण 5 रुपये अनुदान देऊ. सरकारच्या तिजोरीतनं 2 पैसे माझ्या शेतकऱ्याला मदत करावे लागले तरी चालतील, पण भागा हटायचा नाही. आम्ही 5 रुपये लिटरला डायरेक्ट त्याच्या अकाउंटला डीबीटीला टाकले. मी आज तुम्हाला जाहीरपणे सांगतो, यदा कदाचित काहींचे पैसे राहले असतील, कारण ऑनलाईन करत असताना काही त्याच्यामध्ये बारकावे बांगरांना माहिती आहे की बऱ्याचशा ठिकाणी अडचणी येतात. त्या अडचणी आचारसंहिता संपल्यानंतर मी तुम्हाला शब्द देतो की ते ताबडतोब त्याची मीटिंग घेऊन त्या त्रुटी दूर केल्या जातील आणि तुम्ही गाईचं दूध जे काही आम्हाला सरकारला घातलेलं आहे त्याचा पै आणि पै तुमच्या अकाउंटला टाकल्याशिवाय आम्ही गप्पा बसणार नाही. हा देखील शब्द त्या निमित्तानं देतो. मित्रांनो, आपल्याकडं माझा सोयाबीन आणि कापूस पिकवणारा बहादर शेतकरी आहे. बऱ्याचदा त्याची शेतीवाडी त्या पावसावर अवलंबून असते. यंदा हवामान खात्याने सांगितलंय वेळेपूर्वीच मान्सून त्या ठिकाणी येईल. प्री मान्सून सुरू झाला. काल माझ्या पुण्यामध्ये पण बरा पाऊस पडला, परंतु वारा सुटतंय, थोडंफार नुकसान पण होत आहे. पण पावसाची गरज आहे, गारव्याची गरज आहे, पाण्याची गरज आहे आणि त्याच्यामुळे सगळेजण आपण तिकडं डोळे लावून बसलेलो आहे. मित्रांनो, याच्यामध्ये आम्ही ज्यावेळेस कॅबिनेट घ्यायचो त्यावेळेस आचारसंहिता लागण्यावरती आम्हाला सगळं माहिती होतं. आमच्या लक्षात आलं की माझ्या महाराष्ट्रातल्या कापूस उत्पादक शेतकऱ्याला आणि माझ्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याला भाव कमी झालेले, त्याचा काही दोष नाहीये. भाव पडले म्हणून आम्ही बजेटमध्ये 4,000 कोटी रुपये बाजूला ठेवले. 4,000 कोटी रुपये कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याला आम्ही साधारण क्विंटलला नाही देणार. आम्ही हेक्टरवर किंवा एकरावर किंवा अर्ध्या एकरावर जे तुमचं क्षेत्र आहे त्याच्यावर देणार आहोत. ते जे सगळे पेपर्स आमच्याकडे पोहोचलेले आहेत, त्यामुळे आचारसंहिता सुरू व्हायच्या आत तो निर्णय घेता आला नाही. पण एक निर्णय घेतलाय की या 2 उत्पादक शेतकऱ्यांना कापूस आणि सोयाबीन यांना त्यांना मदत करण्याच्या करता राज्य सरकारच्या तिजोरीतनं 4,000 कोटी रुपये द्यायचे, एवढा मात्र निर्णय घेतलाय. आम्ही शब्दाचे पक्के आहोत. त्या पद्धतीनं तुमचे पैसे जे काही ठरेल, जसं दुधाला 5 रुपये ठरलं तसं सोयाबीन आणि कापसाला पण योग्य पद्धतीनं आम्ही देण्याचं ठरवू आणि त्या प्रकारे
आम्ही याबद्दलची भूमिका त्या बाबतीतली पुरी करू. मित्रांनो, मला एका गोष्टीची जाण आहे. कधी कधी भाषणामध्ये काही गोष्टी बोलून जातात. मध्ये देखील देवेंद्रजी आले आणि त्यांनी जाता जाता सांगितलं की आमचं आष्टी पाटोदा शिरूरला सुरेश रावांना उमेदवारी देणार. तुम्ही काळजी करू नका, ते बोलून गेले असले अमरे बस. ही महायुती आहे. या महायुतीमध्ये आमचे बाळासाहेब असेल, सुरेशराव असेल, आमचे भीमराव असतील आणि या तिघांच्या व्यतिरिक्त अजून कोणी इच्छुक असेल म्हणजे मी त्यांना सोडत नाही, ते पण असतील. कारण प्रत्येकाला वाटतं का आम्ही आमदार नये. आम्ही 7-7 वेळेला आमदार होतो, आम्हाला एकदा तरी होऊ दे असं काहींच्या मनात येणं चुकीचं नाही. त्यामुळं आम्ही एकनाथराव, देवेंद्र, मी, आमचे सगळे आता रासपाचे नेते, आमचे माधवराव, सगळे आम्ही सगळेजण बसू आणि त्याच्यामध्ये व्यवस्थितपणे बाबा कुणाला MLA दिलं पाहिजे, कुणाला MLC दिली पाहिजे, कुणाला महामंडळ दिलं पाहिजे, कुणाला कॅबिनेट मिनिस्टरचा दर्जा दिला पाहिजे. तुम्ही काळजी करू नका, उगीच डोकं खाजवत बसू नका. आता बाळासाहेबांचं भीमरावचं तर आत्ताच पत्ता कट झाला. काही ऍडमिट झालं नाही. मी सांगतोय ते सांगतोय, माझं ऐका. मी अतिशय स्पष्ट बोलत असतो. त्यामुळं तसलं काही डोक्यात खूळ घेऊ नका आणि तुम्ही व्यवस्थितपणे पंकजा ताईचं काम करा. जी जोरात काम करेल त्याचा विचार मी करेन. तुम्ही काही काळजी करू नका. आणि आता आपली मोदी साहेबांची नावी भाईची फार चांगली जवळीक झाली. मी त्यांना सांगेन, आता पंकजा ताई निवडून आल्यानंतर तो मोदी साहेबांच्या मंत्रिमंडळात पंकजाला घ्या अशी शिफारस अजित पवार चालतंय, त्याच्यावर आपण चालवायचं. मित्रांनो, या पद्धतीने आपण पुढे जाऊ. शेवटी माणुसकी महत्वाची. कुणी कुणाचं कायमचं शत्रू नसतं, कुणी कुणाचा कायमचा मित्र नसतं. माणुसकी महत्वाची. आणि ती गोष्ट लक्षात ठेवा, आमच्या पंकजाताईच्या विरोधामध्ये ती बजरंगा उभा आहे. त्या बजरंगा सारखा माझ्याकडे यायचा, दादा माझ्या कारखान्याची कॅपॅसिटी वाढून द्या, दादा द्या. मी देत नव्हतो, या शाळेने द्यायला. एक मिनिट द्यायला लावली. हे मला सांगितलं होतं की काही गोष्टी व्यसन हातात ठेवायच्या असते. माहितीये, मी पण राजकारणात 35 वर्ष घासली. असा तसा वर्ग नाही पडलो. त्याच्या येत होतं कुठं तरी मारणार. काय मारणार ते बोललं की लगेच ब्रेकिंग न्यूज. अजित पवारांचा तोल ढसळ. त्याच्यावर मी तो शब्द नाही मारणार. तर त्या पद्धतीनं मी त्याला सांगत होतो, नाही नाही दादा द्या, त्याची शिफारस दादा करा. दादा PDCC बँकेतनं त्याला पैसे द्या, दादा HDFC बँकेतनं पैसे द्या. काय खरं नाही. कधी कधी आमच्या धनुभाऊला माणसंच कळत नाही, त्याच्यामुळे गाडी बिघडते. तो माझा सल्ला घेत जा प्रत्येक वेळेस. या पद्धतीनं अरे बजरंगा तूच सांगायचा, छाती फाडली की असं होईल, छाती फाडली की तसं होईल, ही दिसत ती दिसत. छाती फाडल्यावर मरून जाशील. कोण हनुमानाची छाती ती फाडलेली वेगळी. तू कुठं बजरंगा, तू काय लगेच हनुमानाला स्वतःला समजायला लागला. त्यानंतर बार्शीमध्ये त्याचा कारखाना चाललाय, इथं त्याचा कारखाना चाललाय. बरं चाललं होतं. त्याला काय अवदसा आठवली कोणाला, आणि ते एकदम उभंच राहिलं. बरं मागं उभं राहून ट्रायल झाली पडायची. आता कशाला उभं राहायचं. त्याच्या संदर्भातलं धंदा पाणी नीट केला पाहिजे, प्रपंच नीट केला पाहिजे. परंतु मित्रांनो, गायकांना जरा 2 पैसे आल्यानंतर मस्ती येतेच, आणि तशा पद्धतीनं त्याला मस्ती आली आणि इतके दिवस माझ्याबरोबर राहिला आणि आता मला सोडलं. की मी एवढं त्याला सगळं देऊन जो मला सोडू शकतो तो तुम्हाला सोडायला किती वेळ लावणार आहे. आणि ही पट्ट्या स्वतःही खासदारकीला पाडला आणि त्याच्या पोरीला त्याला ग्रामपंचायतीमध्ये. अरे तू तुझ्या पोरीला नगरपालिका आणि ग्रामपंचायतीवर निवडून आणू शकत नाही आणि खासदार व्हायला मी आलो. आणि बाकीचे जण लय तुझं भारी चाललंय, लय तुझं भारी. काय त्याचं भारी चाललं नाही. तुम्ही काही काळजी करू नका.
तुम्ही अजिबात मनात वेगळं काही आणू नका. हा सर्व जाती धर्माला घेऊन जाणारा लोकसभा मतदारसंघ आहे. हा शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जाती 12 बलुतेदारांना बरोबर घेऊन मावळे बरोबर घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. होता दिवा म्हणून वाचला शिवा, हे आपण विसरता कामा नये. आणि अशा पद्धतीची आपल्या बापदाद्याची सगळ्यांची आपल्याला शिकवण आहे, आपल्या महापुरुषांची आपल्याला शिकवण आहे. त्याचा विसर पडता कामा नये. निवडणुका येतील, निवडणुका जातील, परंतु जे अंतर वाढतं, समाजाची तेढ निर्माण होती, ती तेढ मिटवायला फार वेळ लागतो. मित्रांनो, मला मुस्लिम समाजाच्या माझ्या कार्यकर्त्यांना सांगायचं, मतदारांना सांगायचं, तुम्ही काही काळजी करू नका. आम्ही सरकारमध्ये, यंदा सरकारमध्ये असताना मी मौलाना आझाद महामंडळाला 1000 कोटी भाग भांडवल केलं. किती? 1000 कोटी. मी विचार केला नाही हा कुठल्या जातीचा, हा कुठल्या धर्माचा, हा कुठल्या पंथाचा. शेवटी सगळे आपण भारतीय आहोत याचा विचार आपण केला पाहिजे. आणि त्या प्रकारे त्यांच्या पण मुलांना मुलींना व्यवस्थितपणे कर्ज, जसं अण्णासाहेब पाटील महामंडळातनं मराठा समाजाला मिळतं, जसं इतर मागासवर्गीयांच्या करता तो कर्ज आपण उपलब्ध देतो. महाज्योती आहे, सारथी आहे, माझ्या मागासवर्गीयांच्या करता भारती आहे. माझा मातक समाज म्हणायचा, दादा आम्हाला अन्याय होतो, भारतीचा जास्तीत जास्त उपयोग नवबौद्धांना होतो. तिथंही लक्ष घातलं आम्ही सगळ्यांनी आणि त्यांच्याकरता आरटी केलं. बारकी नवबौद्धांना, मातंगांना आरटी. शेवटी सर्वजण आपली माणसं आहेत. या पद्धतीनं इतर पण समाजाला वेगवेगळी महामंडळ आपण काढून दिली आणि अशा पद्धतीनं आम्ही पुढे चाललोय. अल्पसंख्याक विभागाला पण जास्तीचा निधी दिला. धनंजय, तुला आठवत असेल, माझ्या चेंबरला मिटिंग झाली, हसन मुश्रीफ होते, आपला अब्दुल सत्तार होता, बाकीचे सगळे अधिकारी पदाधिकारी होते. आणि त्यामध्ये माझा अल्पसंख्याक समाज मला सांगत होता, उर्दूच्या शाळा बांधायला आम्हाला निधी नाही, दफनभूमीला वॉल कंपाऊंड करायला निधी नाही, दफनभूमी करायला निधी नाही, अशा वेगवेगळ्या शादीखान्याला निधी नाही. यावेळेस या सगळ्या कामाला निधी दिला. तुम्ही बघा, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला निधी देण्याचं काम झालेलं आहे. बाळासाहेब तुझ्याकडे पण निधी आला, धनंजय तुझ्याकडे पण निधी आला, असा भेदभाव केला नाही. शेवटी सगळी आपली माणसं आहेत, त्याचा विचार आम्ही लोकांनी केला. त्याच्यामध्ये वक्फ बोर्डाच्या जमिनी काही जण लाटायला निघाली, त्याच्यामध्ये काही कायद्यामध्ये दुरुस्ती केली. या पद्धतीनं आमचं काम चाललेलं आहे. मला अल्पसंख्याक समाजाला पण सांगायचं, तुम्ही घाबरू नका, आम्ही तुमच्या पाठीशी, तुमच्या केसाला कोणी धक्का लावणार नाही. हे काय सांगतात, अरे आता ही सरकार आलं की यांना गोळा करतील, पाकिस्तानला पाठवतील. काय तुमच्या बापाच्या घरचे पाकिस्तानला पाठवायला? काही पण बोलतात, काही पण सांगतात, खोटा नाटा प्रचार करतात. त्याच्यामध्ये मागासवर्गीयांची मतं घ्यायला, त्यांच्या संभ्रमावस्था निर्माण करायला सांगतात की आता हे सरकार परत आलं तर संविधान बदलणार, घटना बदलणार, आता निवडणुकाच होणार नाही, असं सांगायला मागं पुढे बघत नाही. अरे शाळेंनो, काँग्रेसच्या राजवटीमध्ये घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाचा त्या ठिकाणी कधी संविधान दिन साजरा करण्याचा विचार केला नाही. नरेंद्र मोदींनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये बाळासाहेबांचा सन्मान ठेवण्याच्या करता त्याच्यामध्ये संविधान दिन साजरा केला, सुरू केला. दरवर्षी संविधान दिन सुरू केला. या काँग्रेसवाल्यांनी घटना लिहून घेतली, संविधान लिहून घेतलं आणि त्याच्यामध्ये बाबासाहेब ज्यावेळेस उभे राहिले, काँग्रेसवाल्यांनी विरोधी आमदार खासदार उभा केला आणि बाबासाहेबांना पाडलं. तुम्हाला जर बाबासाहेबांच्या बद्दल एवढं प्रेम आहे आता दाखवता, तर हयात असताना त्यांना का पराभूत केलं, काय बिनविरोध निवडून दिला. महाराष्ट्रामध्ये इतिहास आहे काही लोकांना बिनविरोध निवडून द्यायचा. यंदा सुरतचा आणि मला वाटतं इंदोरचा खासदार बिनविरोध निवडून आलाय. याची पण नोंद माझ्या मागासवर्गीय समाजाने या निवडणुकीच्या निमित्तानं घेतली पाहिजे, असं मला आपल्याला सगळ्यांना सांगायचं. मित्रांनो, राष्ट्र मोठं झालं तर महाराष्ट्र मोठा होईल, ही स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांची भूमिका होती आणि आम्ही नेमकं त्याच रस्त्याने चाललोय. आम्ही विकासाच्या करता ही भूमिका घेतली. त्याच्यामध्ये माझ्या शेवटच्या माणसाला पण मदत झाली पाहिजे, हा आमचा दृष्टिकोन आहे. त्याच्यात केंद्रामध्ये पंकजाताई मुंडे गेल्या तर तिथं
रेल्वेच्या बोलत होतो. सोलापूर धुळे नॅशनल हायवे 52 बीडच्या बायपास दोन्ही बाजूला उड्डाणपूल ब्रिज आणि बायपास रोडवर सर्व्हिस रोड डॉक्टर योगेश क्षीरसागर सांगत होते. दादा आत्ताच नितीन गडकरी साहेबांनी ते जाहीर केलं. त्याच्यामध्ये बीड शहरामध्ये नगरोत्थान टप्पा 3 17 रस्ते ते आपल्याला करायचे. आपलं मराठवाड्यातलं बीड जिल्हा महत्वाचा जिल्हा, शहराचं ठिकाण, जिल्ह्याचं ठिकाण. त्यामुळे ह्याही बाबतीमध्ये डॉक्टर योगेश आपण काळजी करू नका. ते आमच्याच एकनाथराव शिंदेच्याकडे ते काम आहे. आपल्या निवडणूक संपल्यानंतर, आचारसंहिता संपल्यानंतर मी, धनंजय, त्याच्यामध्ये पंकजाताई, आम्ही सगळेजण जाऊन एकनाथरावांना सांगितलं तर एकनाथराव नाही म्हणणार नाही. हेही काम तुमचं मार्गी लावून आपल्याला शेवटी कामं करायची. आपण कामाची माणसं, आपण नुसतंच गप्पा मारणारी माणसं नाहीये. आपण लोकांना दिलेले शब्द पाळणारी माणसं. मित्रांनो, आज 18 पगड जाती, 12 बलुतेदार, माझे मागासवर्गीय, अल्पसंख्याक, आदिवासी, माझा मराठा समाज, सर्वांना सोबत घेऊन जाण्याची आमची सर्वांची भूमिका आहे. आज प्रत्येक समाजाकरता वेगवेगळ्या योजना आम्ही राबवतोय. 12 बलुतेदारांच्या करता केंद्राने विश्वकर्मा योजना आणलेली आहे. आम्ही त्याचा अधिक विस्तार करणार आहोत. विविध समाज घटकांच्या साठी आम्ही एकनाथराव शिंदे, देवेंद्रजी, आम्ही सगळ्यांनी महामंडळ काढली. मराठा समाजाच्या करता सारथी आणि बाकीच्यांच्या करता, इतर मागासवर्गीयांच्या करता महाज्योती, अशा वेगवेगळ्या पद्धतीने अल्पसंख्याक करता मौलाना आझाद महामंडळ आणि मातंग समाजाच्या करता आरटी, नवबद्धांच्या करता बारटी, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही केलेल्या आहेत. त्याही गोष्टीचा विचार आपण सर्वांनी या निमित्तानं केला पाहिजे. मागाशी मला वाटतं सुरेशने सांगितलं, दासनी, की महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने महाराष्ट्र राज्यपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024चं शुद्धीपत्रक जाहीर करून त्यामध्ये सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गासाठी, ज्याला आपण एसीबीसी म्हणतो, त्यांना आरक्षण लागू केलेलं आहे. 29 डिसेंबर 2023च्या जाहिरातीमध्ये 250 जागांची वाढ करत सुधारित जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. आणि विशेष म्हणजे ह्याच्यामध्ये मराठा समाजातील उमेदवारांना आता मागासवर्गीयांच्या करता लागू असलेल्या वयोमर्यादेतील सवलतींचा लाभ घेऊन वयो ओलांडली असतानाही नव्याने अर्ज करता येणार आहे. शेवटी हे मराठा समाजाच्या करता देखील आम्ही करतोय. मी मगाशीच सांगितलं, आम्ही सर्वांच्या करता काम करतोय. आमची महायुती सरकारची भूमिका ही पारदर्शक पद्धतीची सरकारची आहे. आम्ही समन्वयाने सर्वांना बरोबर घेऊन काम करतोय. त्यामुळं कोणी संभ्रम पसरत असेल अशा माझ्या बीड जिल्ह्याने, माझ्या आष्टी, पाटोदा, शिरूरने अजिबात बळी पडू नका. लोकसभेत या आपल्या महायुतीच्या विचारांचा खासदार आपण पाठवला तर केंद्रात आपण ठामपणे भूमिका मांडू शकतो. उद्या तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी साहेबांना केंद्रात त्यांचं सरकार सत्तेवर येणार आहे. त्यामुळे आपण देखील महायुतीचा खासदार हा निवडून दिला पाहिजे, तरच आपले प्रश्न त्या ठिकाणी सुटू शकणार आहेत. 5 वर्षाच्या करता पंकजाताईंचा मंत्री म्हणून काम आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. ग्रामविकास मंत्री असेल किंवा त्या ठिकाणी जलसंधारण मंत्री असेल, या पद्धतीचं काम त्यांनी बघितलेलं आहे. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांचा वसा आणि वारसा पुढे चालवण्याचं काम ते त्या ठिकाणी करतायत. त्यांना भरभक्कम पाठिंबा देण्याचं काम. आणि बीडकरांनो, तुम्हाला ही संधी आलेली आहे. या निमित्तानं पंकजाताई मुंडेंचं 1 नंबरलाच नाव आहे. म्हणजे नशिबाने त्या मशीनमध्ये नंबर पण 1च आलेला आहे. त्याच्यामुळं आपण त्याच्याबद्दलची काळजी करू नका. आता आपल्याला नंबर 1नी त्यांना त्या ठिकाणी विजय करायचं. ते पवित्र काम तुमच्या प्रत्येकाच्या मतामध्ये, ते पवित्र मत तुम्ही त्या दिवशी कमळाच्या समोरील बटन दाबून त्या ठिकाणी विक्रमी मताधिक्याने विजय करा. जाता जाता एकच गोष्ट सांगतो. मगाशी बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संदर्भामध्ये धनंजय मुंडेंनी मुद्दा उपस्थित केला होता. मित्रांनो, मी देखील अतिशय चांगल्या पद्धतीने बँका चालवणारा एक कार्यकर्ता आहे. माझ्यावर आरोप झाले, मला क्लीन चिट मिळाली, पण माझी बदनामी झाली. मला त्याची जबरदस्त किंमत मोजावी लागली. ठीक आहे, राजकीय जीवनामध्ये काम करत असताना अशा प्रकारचे आरोप होतात, अनेकांच्यावर झाले, परंतु आम्ही सरळ मार्गी असताना देखील आम्हाला तिथं बदनाम करण्यात आलं. मित्रांनो, आज धनंजयांनी आवाहन केलेलं आहे
मलाही माहिती आहे माझ्या शेतकऱ्यांना जास्तीच्या व्याजाने पैसे सावकाराकडनं घेऊन त्यांना शेतीवाडीचा व्यवसाय करता येत नाही, म्हणून आम्ही 0% व्याजाने कर्ज पुरवठा 3 लाखापर्यंत पीक कर्ज शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय घेतला. परंतु राज्यातल्या काही बँका बीडला धावपट्टी नाही, नांदेडला जावं लागतं, माझ्या हिंगोलीला नाहीये, माझ्या थेट संभाजीनगरला जालन्याला नाहीये, त्याच्यावर बीडला पण करण्याची गरज आहे. त्याचा योग्य मोबदला देण्याचं काम आपण करू. राज्य सरकार देखील त्यामध्ये मनापासून लक्ष घातलं जाईल. उद्याच्याला विमानं उतरायला लागली, भले उद्योगपतींची असू द्या, लहान विमानं असू द्या, तर उद्योगपती इथं गुंतवणूक करतील, त्याच्यातनं रोजगार निर्माण होईल, त्याच्यातनं कारखानदारी येईल. माझ्या बीडचा बराचसा वर्ग कामाधंद्याच्या नोकरीच्या निमित्तानं, ऊस तोडणीच्या निमित्तानं बाहेर जातो, तो त्या ठिकाणी बाहेर जायचं काम बंद करेल. कारण त्यांनी पण कुठंतरी स्वतःच्या घरी राहिलं पाहिजे, प्रपंच पाहिला पाहिजे. त्याही बाबतीमध्ये एक महामंडळ आपण धनंजय असताना काढलंय, त्याच्यातून पण चांगल्या प्रकारची मदत आपण करतोय. सांगण्यासारखं बरंच आहे, परंतु वेळ पण बराच झालेला आहे. मी जाता जाता एवढंच सांगतो, तुम्ही कुणाचाही दुसऱ्याचा विचार करू नका. मी तुमच्या पाठीशी आहे, त्याच्यामध्ये मी कुठलं तुम्हाला अंतर पडून देणार नाही. मात्र बीड जिल्ह्यानी वाटेल ते झालं तरी आपली पंकजाताई मुंडे त्यांच्या कमळाच्या समोरील बटन दाबून विक्रमी मताधिक्याने त्याला लोकसभेमध्ये पाठवा आणि मग केंद्राचा आणि राज्याच्या निधी माध्यमातून आपण आपल्या बीड जिल्ह्याचा शेतीचा, पिण्याचा, पाण्याचा आणि इतर वेगवेगळे प्रश्नाची सोडवणूक करण्याच्या करता आम्ही या सर्वांगीण विकासाच्या करता तुम्हाला मदत करायला केव्हाही तयार आहे, हा शब्द देतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. टाळ्याच्या कडकडामध्ये आपण सर्वांनी याच्यासाठी खास आलेले आहेत. मी मनापासून बंधू भाषण करून गेले. अजितदादांना सोडायला अजितदादांनी इतकं सुंदर मार्गदर्शन केलं. पहिल्यांदा जीवनात मी अजितदादा एका मंचावर आज आलेलो होतो, तर मला त्यांचे विचार डायरेक्ट ऐकायला पहिल्यांदा मिळाले. आमचे बंधू जानकर साहेब, आमचे आशिष देशमुख, आमचे नेते विदर्भातील, ते खास आलेत, पण त्यांचं भाषण आम्ही पुढच्या सभेसाठी राखीव ठेवलेलं आहे. आमचे पप्पूचे कागदे आणि मंचावर उपस्थित सर्व पक्षांचे जिल्ह्याचे प्रमुख, आमचे मस्के साहेब अध्यक्ष, सगळ्यांची नावं मला शंकर सगळ्यांची नावं घेता येतील, पण मी क्षमा मागते. आणि समोर उपस्थित एवढ्या उन्हाच लाही लाही होत असताना सुद्धा आलेली वडीलधारी मंडळी, टोपीवाले, पेटेवाले, सर्व आमचे उत्साही युवा बांधव आणि माझ्या माता भगिनी, येणाऱ्या 13 तारखेला मतदान आहे. कमळाचा फुलाचा माझं चिन्ह आहे आणि मी आपले उमेदवार म्हणून आपल्या समोर हात जोडून नम्र आवाहन करते की आपण मला मोठ्या मताधिक्याने दिल्लीला पाठवा. मी मोठ्या मताधिक्याने दिल्लीला पाठवा हे म्हणते कारण मी विजयी तर होणारच आहे, पण माझ्या आयुष्यभर ज्या वडिलांनी या मातीसाठी आयुष्य घातलं, त्यांनी जे मला वसा दिलाय, त्या वसासाठी गेले 22 वर्ष मी जे कष्ट करते, त्या कष्टाचा आणि माझ्यासाठी मंचावर आलेल्या या सर्व महान नेत्यांचा इथे सन्मान होईल अशा प्रकारच्या मताधिक्यानेच आपण मला दिल्लीला पाठवा. या देशामध्ये सर्वोच्च नेते नरेंद्र मोदीजी आले, सर्वोच्च विकासाची पदसीमा ज्यांनी गाठली तर नितीनजी गडकरी आले, आपल्या महायुतीचे प्रमुख नेते अजितदादा आले, आमचे बंधू आणि आमच्या खास माझ्यासाठी हृदयाच्या अत्यंत जवळ आमचे उदयनराजे या कार्यक्रमाला आवडते. मला वाटतं आता माझं काय प्रचार करावा, काय बोलावं, मुद्दे काय आहेत, तर समोरचे लोक खरं तर पडायलाच उभे आहेत. त्यांनी पहिल्याच प्रेसमध्ये सांगितलं की मला पहिल्याच सगळे लोक असणं आवश्यक आहे. मी आता विकासावर काही फार बोलणार नाही. मी काय विकास केलाय, प्रीतमताईंनी काय केलाय, स्वतः अजितदादांचं भाषणच पावती होती की तो विकास आम्ही केला. 78% जे 78 वर्षात झालं नाही, ते 78% काम गेल्या प्रीतमताईंच्या काळात रेल्वेचं झालं. काल गडकरी साहेबांनी स्वतः सांगितलं की एक पंकजांनी पत्र दिलं, यांनी 10,000 कोटीचे रस्ते या बीड जिल्ह्याला फक्त नॅशनल हायवे दिले. स्टेट हायवे मी मोजत नाही. मुख्यमंत्री ग्राम सडक योजना, अहो काय बघितलं मी त्या गावात, मतं किती बघितलं नाही, जाती किती बघितलं नाही, फक्त बघितलं की तिथे 2 हात 2 पाय असणारे, 2 डोळे असणारे, एक हृदय असणारे आमच्यासारखं माणूस एक तिथे राहतो आणि त्याच्यासाठी विकास पोहोचवण्याचं काम केलं. पण प्रचार
करताना मुद्दा नसेल तर कुठलाही मुद्दा हा खाली घसरत जातो. काय भाषणाच्या पातळ्या, काय कमेंट. अरे आमची इथली पाटोऱ्याची नगराध्यक्ष, आमच्या लांबरुडताई, इथे जे आमच्या सभापती राहिलेले आहेत, आमच्या काल मी ज्या कार्यक्रमाला गेले नेकनूर मध्ये माझे जिल्हा परिषदेचे सदस्य भरत बाप्पा, ते म्हणले ताई तुमची पोस्ट ठेवली, तुम्हाला चांगलं म्हणलं तर आम्हाला ट्रोल करायले. मी म्हणलं काय झालं? ट्रोलवरची कमेंट म्हणजे काय बंदुकीची गळी आहे का तुमच्या अंगामध्ये लागायला? त्या 2 दिवस आता तर ट्रोलवर बघूच नका तुम्ही, कारण हे ट्रोल करणारे आंदोलक नव्हे, हे राष्ट्रवादीचे ठरवलेले माणसं जे ट्रोल करतात. ते राष्ट्रवादी बरं का, मी नाही, हे घड्याळवादी नाही, तर ते लोक ठरवून करतात. त्यामुळे या गोष्टींना आपण बिलकुल बळी पडायचं नाही. 5 वर्ष माझा विकास जो मी केला, 22 वर्ष राजकारणात माझ्या वडिलांनी मला 5 वर्ष मागितले होते. 5 वर्ष त्यांनी म्हणले पंकजा मी एकटा पडलो, माझं कोणी नाही, तुला माझ्यासाठी काम करायचं, मला फक्त 5 वर्ष दे. आणि ते 5 वर्ष पूर्ण व्हायच्या आधीच मुंडे साहेब मला सोडून गेले, आपल्या सर्वांना सोडून गेले. म्हणून मला परत राजकारणात स्थिर राहावं लागलं. मी सगळं बदललं. जीवनामधला कोणतंही दुःख, कोणताही संघर्ष नाही जो मी पचवला नाही. पण आजचा हा प्रचार पचवताना माझ्या पोटामध्ये यातना होतात, कळा येतात. अरे काय या प्रचाराची भाषा असेल, काय या ट्रोलिंगची भाषा असेल, दुर्दैवी भाषा. भाषण करताना अण्णा आणि राजे एका सभेत, कोणतरी नवले माणूस होता बाबा, ते म्हणले पंकजाताई शूरपंख आहे. कोणत्या जातीला आवडेल हे सांगा बरं. इथे बसलेला शूरपंख आहे मी, राक्षसी काम केलंय मी, वाईट केलंय कुणाचा, कधी कुणाविषयी अभद्र बोलले. आज माझ्यावर प्रचार करणाऱ्या लोकांना सुद्धा मी सन्मानाची वागणूक देते, विरोधाच्या उमेदवाराला सुद्धा मुद्द्यावर बोलते. माझ्या वडिलांचं माझ्या अंगात रक्त आहे. मी कधीच कुणाला अभद्र भाषेने बोलले नाही, कधीच जातीच्या मंचावर जाऊन मी राजकारण केलेलं नाही. अरे ज्या सीतेला अग्निपरीक्षा द्यायला लावणारा हा समाज आहे, सीतेला अग्निपरीक्षा द्यायला लावणाऱ्या या समाजामध्ये अनेक अग्निपरीक्षा एक स्त्री राजकारण करत असताना करत असते. त्या सगळ्या अग्निपरीक्षा तुमची लेख पार झाली आहे का नाही? झाले का नाही? कधी वाईट वागले मी कुणाला? कधी जातीवाद केला? कधी विकास देताना फंड देताना जात पात विचारली? कधी कुणाचा चहा तरी पिला का? हे अण्णा माझ्याकडे यायचे, धोंडे साहेब यायचे, लक्ष्मण पवार यायचे, विजू गोलार यायचे, सगळ्या राज्यातले आमदार यायचे. माझा चहा, माझे पोहे उशीर झाला तर जेवण करून मी यांना फंड दिलाय. कोणाच्या खबर चहाची मेहंदी पंकजा गोपीनाथ मुंडे नाही. अरे तुमची भाषा काय? अरे छत्रपती शिवरायांचे वंशज या मंचावर आहे. एकच दरबार होता माझ्या छत्रपतीचा, जिथे स्त्रीचा सन्मान होता, जिथे स्त्रीच्या पायात त्यांनी फळ बांधला गेलेला. अरे माझ्या छत्रपतींच्या जिजाऊंचे वंशज सांगता तुम्ही, छत्रपतींच्या पुतळ्याला हार घालता, जिजाऊंचं नाव घेता, आमच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवींचं, सावित्रीबाई फुलेंचं, रमाईचं नाव घेता. या महामानवाचं जे संविधान आहे ते संविधान भाषा बदलण्याची तुम्ही खोटी भाषा करता. आणि तुम्ही आज ही भाषा वापरून काय मतं मिळणार? या राज्यातील नाही, या जिल्ह्यातील प्रत्येक स्त्रीला मला विचारायचं आहे की त्या स्त्रीचा सन्मान वाढेल, त्या स्त्रीला अभिमान वाटेल असं काम मी केलेलं आहे. गाडगी मैत्रिणीच्या आपण वंशज आहोत. माझ्या वडिलांना हाताने मी अग्नी दिलेला आहे. या मनगटामध्ये स्त्री म्हणून बांगडी घालण्याची जेवढी शक्ती आहे तेवढं त्या मनगटामध्ये बळ आहे, ते आपटून तुमच्या अधिकारासाठी लढण्याची. म्हणून मी तुम्हाला सर्वांना विनंती करते, या घरेड्या प्रचाराला, या बिभत्स मनोवृत्तीला, या महिलांना आणि जातीपातीच्या विषारी वेलींना वाढवणाऱ्या मनोवृत्तींना तुम्ही आज समाप्त करा. तुम्ही वृक्षाला पाणी घालणारे, खत घालणारे लोक आहेत. तुम्ही या वृक्षांवर विषवेली वाढवण्याचं काम करू देऊ नका. मुंडे साहेबांना तुम्ही वाढवलंय, मुंडे साहेबांना तुम्ही मोठे केले, पण त्या मुंडे साहेबांनी किती लोकांच्या डोक्यावर हात लावला, तिथे गुलाल उमटलाय. त्या लोकांचे जर नाव घेतले तर इथेच या महाराष्ट्राचं चित्र दिसल्याशिवाय राहणार नाही. मुंडे साहेब वंचितांच्या, पीडितांच्या, गरिबांच्या राजकारण त्यांनी केलं, त्यांच्यासाठी त्यांनी काम केलं. म्हणून आम्ही इथे उभे आहोत. जातीपातीचे राजकारण करू आम्ही इथे उभे नाही. जातीमुळे कोणी उभं राहत नाही. पहिले पक्षाचं राजकारण असायचं. हो अण्णा, काँग्रेसचा हात दाखवला, कमळ दाखवलं तर ती लढाई होती. नांगरदारी शेतकरी पासून मुंडे साहेब लढलेले आहेत.
तेव्हा सुद्धा जिंकलेले आहेत. संघाचा दिवा घेऊन लढलेले आहेत तेव्हा सुद्धा जिंकलेले आहेत. कमळ घेऊन लढलेले आहेत तेव्हा सुद्धा जिंकलेले आहेत. काल मी सुजय विखेंच्या सभेला गेले, तिथं मी काय त्यांना जिंकवायलाच गेले होते ना. का मला मी बुलढाण्याच्या सभेला गेले, का जानकर साहेबांच्या सभेला गेले. या राज्यामध्ये अनेक जातीपातीचे लोक छत्रपती शिवरायांच्या सावलीमध्ये अजूनही वाढत आहेत. या जातीपातीचं राजकारण हे आत्ता का, नेमकं आत्ता का, हा माझा प्रश्न आहे. हे राजकारण भरून पडायचं आहे. आपल्याला विकासाला जी तोफ वाजवलीये तशा विकासाच्या तोफा वाजवायच्या. आणि किती मोठे शब्द अजितदादा देऊन गेले, किती मोठे शब्द गडकरी साहेब देऊन गेले, किती मोठे शब्द मोदी साहेब देऊन गेले. हे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजितदादा आणि हे सरकार मराठा समाजाच्या आरक्षणाचा निर्णय सुद्धा घेणाऱ्यांना कुठे जायचं काय कारण, कुठे जायचं काय कारण. आता अण्णांनी सांगितलं की या जागा भरण्याच्या एमपीएससीच्या परीक्षेमध्ये मराठा समाजाला आरक्षणाचा लाभ मिळालाय आणि हे आरक्षणाचा लाभ मिळालाय हे सगळेच नेते सांगतायत. जरा बघा युट्यूबवर, एकीकडे आरक्षणाचा लाभ मिळालाय म्हणता, एकीकडे आरक्षण नाही मिळालंय म्हणता. एकदा ठरवा तरी काय पाहिजे. आणि नका या माझ्या लेकरांचं आयुष्य भरकटव, यांना न्याय देण्यासाठी काम करा, त्यांचं आयुष्य घडवण्यासाठी काम करा. माझ्या बीड जिल्ह्याचं हे सुंदर असं वस्त्र आहे, सर्व जातींच्या रंगाने विणलेलं, याची चीरपाड करण्याचं पातक कोणालाही करू देऊ नका. तुम्ही बहादर जनता. अजितदादा म्हणले बरोबर आहे, आमच्या गावात सुरेश दस आणि आमचे धोंडे साहेब आहे. आज आजबे काकांची आमची युती आहे. हे सगळे ताकद असताना जर ही निवडणूक आपल्याला अशी परिस्थिती निर्माण केली, असं चित्र निर्माण होत असेल तर गावातल्या प्रत्येक सरपंच, प्रत्येक नेत्याची पत इथे लागलेली आहे. तुमची पत, तुमची ऐपत जी काय आहे ती खर्ची करा, हात जोडा, पाया पडा, लोकांना विकासाकडे वळवा. विकासाची लक्ष्मी तुमच्या दारात उभी आहे, तिला नाकारू नका. विकासासाठी तुमच्या दारामध्ये अख्खी सत्ता पायगड्या घालून येत आहे, तिला लाथाडू नका. बुद्धीमध्ये, डोक्यामध्ये राख घालून घेऊ नका. मी सांगितलं राख दोन प्रकारची असते, एक असतं भस्म आणि दुसरी असते राख. एक भस्म असतं वंदन करतो. मगाशी अजितदादा बोलले, पंकजाताई बोलल्या. एक लक्षात घ्या, त्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांनी कुठली जात पेच पाळली होती तुम्हाला माहित नसेल तर तुम्हाला नीट ऐका. त्यांचं संपूर्ण कुलदैवत शिखर शिंगणापूर देवस्थान. कामाच्या निमित्ताने त्यावेळेस मला सांगितलं कोणी, मुंडे साहेबांनी. त्यावेळेस ते इथं आले. त्यातनं त्यावेळेस सगळे कारखानदारी काय नव्हती, सगळे ऊसतोड कामगार हे ते त्यांचे. पंकजांनी तुमच्याकडं हात पासून हे करायचं. मला एक सांगावं, मग सगळ्याचे लांब सगळे आमदार खासदार सगळे जे काय, मला एक सांगा, एक प्रश्न विचारतो तुम्हाला. जेव्हा कृपया करून कोणाला हे सगळ्यांचं शरीर आणि स्वास्थ्य व्यवस्थित राहायला पाहिजे, त्यावेळेस का कोण विचार करत नाही. जेव्हा चुकून माकून हॉस्पिटलला जातो आपण त्यावेळेस का, त्यावेळेस आपण ब्लड ग्रुप चेक करतो का, तो ओ पॉझिटिव्ह, ओ नेगेटिव्ह, हे नेगेटिव्ह, ते नेगेटिव्ह. त्यावेळेस का विचार करत नाही की हा मराठा समाजाचा तोच त्या समाज नाही, रक्त पाहिजे. मग तुमचं आमचं रक्त तेवढंच आहे, लक्षात घ्या. फक्त कोणी काय म्हणत असेल ना त्याला सांगू द्या, मग त्याला वेगळं काढून तिथंच ठेवू आणि बस कोणी रक्त द्यायचं नाही. अहो काय बोलायचं. मला अजून, मी रडणार नाही, लढणार. मग मी तर म्हणतो, त्याला मागच सांगितलं
इतकं कशाला मी सातारच नाही बिनविरोध मी फॉर्म तुमच्या विरोधात भरतो आणि हळूच फॉर्म काढून घेतो. एवढी छोटी स्कीम कळली ना तिला तर काय बोंबलं जातं काय. अजितदादांनी लय खूप बोलले असं तसं, पण एक लक्षात घ्या, आज तुमच्या सगळ्यांचा विकासाचा प्रश्न आहे. सुरेश दादा दस असतील, धनु माझं लाल होतं कॉलेज, आता धनु काका म्हणतात काय काय पण माधुरी जानकर, बाळासाहेब ते सगळे हे एवढे बोलले, मला का बोलवलं मला तेच कळत नाही, काय शिल्लकच ठेवलं नाही. पण एक सांग, बाय हार्ट एक सांगतो, जो कोण काय पण म्हणत असेल ना त्यांना विचार नाही, जाऊन द्या कॉलेज चुटकी घालून भास्कर ऐका एक मिनिट ऐका. मला एक सांगा, इथे जेवढ्या महिला वडीलधारी लोक येते, एक लक्षात घ्या, आज आपण बोलतो ज्यांनी काळजी घेतली त्याची आपण काळजी नाही घेणार तर कोणाची काळजी घेणार. तुम्हाला वाटते का की तुमची काळजी घेणार नाही? अहो तुमची वडीलधारी लोकांची मुलगी आहे, मित्रांची बहीण आहे, आज तिला नाही मतदान करायचं, कोणाला करायचं? एक सांगतो, तुम्ही जर केलं नाही ना, एक सांगतो नीट ऐका, मी राजीनामा देईन, मग तिला तिथनं निवडून. पण तसं होत नाही, नीट ऐका. नाही तर इथं ना मी येताना बघत होतो, हे सगळं आहे ना कंपाऊंड अगोदर कुलूप लावले. तुम्ही हो म्हणा तर सोडणार बाहेर, नाही तर इथं बोंबलून काय ते जीवा भावाचे त्यांच्यासाठी नाही करायचं, कोणासाठी करायचं. आज तुला संधी मिळाली पाहिजे का नाही मला सांगा. नाही जाऊ दे तुम्ही पण लय विचार करत असणार. मला अजितदादांनी तर काय ठेवलंच नाही. ते रेल्वे लाईन हे कशामुळे होतात ऐकून घे. मी तिथे नव्हतो, ऐका ऐक, हे कशामुळे होतात, कशामुळे होतात? ज्या वेळेस एक नियोजन केलं जातं, नियोजनच्या माध्यमातून संपूर्ण सगळ्या इकडं तिकडं तुम्ही निधी वाटप केलं जातं. काय होतं मला सांगा, बीड म्हणजे तरी आज फरक पडला का नाही? मगाशी शेवटी पाणी आम्ही देणार लक्षात घ्या, तसं नाही पाणी. काल नीरा देवगड हे जे धरणं आहेत इथं सपाट जमीन आहे, तिथं सगळं हे सह्याद्रीचे डोंगर आहेत, तिथनं दादा म्हणजे म्हणाले ना त्यातनं इथनं पाईपलाईन येते. मला सांगा हे कधी होणार? जेव्हा स्टेबिलिटी म्हणतो, जेव्हा स्थिर सरकार असतं, नाहीतर काय करणार? यांचं एक मत पण होत नाही. कोण त्याच्यावरती हे काय तर त्याच्यावरनं भांडणं. एक नेतृत्व तर तुम्ही स्वीकारा. मी कोणाचं कौतुक करायला मोकळं नाही, पण एक सांगतो, अनेक पंतप्रधान जवळनं बघितले. आज मला सांगा, आज महाराजांचं नाव घेऊन त्यांचे विचार आचरणात आणले कोणी? गरिबी हटाव देश बचाव.
बोलणं सोपं, जय जवान जय किसान, माझ्यावरती विश्वास ठेवू नका. पण एक सांगतो, विचार करा ना, तुम्ही सरण्यात आहात, तुम्हाला मताचा अधिकार आहे, मग काय विचार करू? आज मला सांगा, आज गरिबांच्या हे संपूर्ण घरकुल हे ते का त्यावेळी चाललं नाही जवानांच्या बाबतीत? तेव्हा आज तुम्ही विचार करा, किसान म्हणजे शेतकरी, आज जे योजना राबवल्या तुम्ही का वर उपसा आता माझ्या नाड्यावर नका, पण कधीतरी अन्यायाच्या विरोधात आणि कधीतरी तुम्ही स्वतःच्या हित अंतःकरणाला विचारा, मग तुम्हाला कळेल. शपथ, मला का बोलवलं मला माहित नाही, पण मी आलो. मध्ये ते हेलिकॉप्टर भेटतंय म्हणलं, कधी ना बसलं तर म्हणून आलो मी. असं तुम्हाला वाटत असेल, मी आलो इच्छा करता रेडो आला. मला अजून लई लांब नसतात सगळे भाषण होत होते, बहुतेक लोकांना पेंग आलेली दिसते मतदानाच्या दिवशी. मेहरबानी करून आता पेंगा, पण त्यावेळेस पेंग येऊन देऊ नका सांगतो, नाही तर छायाला मी येणारच. तुम्हाला वाकून नमस्कार करतो तुम्हाला सगळ्यांना. पण काय याची ही प्रजासभा नव्हती, ही विजय सभा होती. लक्षात. आता काय बोलायचं? शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की एवढं लक्षात ठेव. नेहमी काल पण तुमचं होतं, पंकजा काय वेगळे नाही. मुंडे साहेबांचं अंतःकरणातलं मला अनेक लोकांना त्यांचं कोण नव्हतं, आमचे वडील वारल्यानंतर कोण नव्हतं माझं बोट धरायला, त्यावेळेस माझं बोट तेही धरलं. माझ्या गळ्याची शपथ आहे, महाराजांची शपथ तुम्हाला. कोणी पण काय म्हणलं ना, प्लीज शपथ सांगतो, इथं देणार ना नेऊ काय नेऊ माझ्या बरोबर. मी राजीनामा देतो आणि तिथून निवडून आणतो, मग बघतो तुमचं. सगळेजण हात उंचावून महाराजांचं स्वागत.